नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण करतोय भाजणी आपण करणार आहोत कोंबडी वड्यांची. भाजणीचे कोंबडी वडे खूप सुरेख लागतात चिकनसोबत किंवा मटणासोबत. आणि त्यासाठी आता आपण ही भाजणी करणार आहोत. त्यासाठी आता आपण पाहूयात काय साहित्य लागतं ते. आपण अर्धा किलोच्या मापाने पाहू शकता, अर्धा किलोचं एक माप. आणि आता दुसरं देखील भरून ॲड करणार आहोत. त्यामध्ये 1 किलो आपण पूर्ण तांदूळ ॲड केलेले आहेत. तांदूळ 1 किलो, त्याला ज्वारी अर्धा किलो, गहू पाव किलो. आणि आता हे बाकीचं साहित्य देखील आपण घेतलेलं आहे, त्याचं प्रमाण मी थोड्या वेळात सांगतेच आपल्याला. डाळी आहेत याच्यामध्ये, बडीशेप, धणे, जिरे आणि काळी मिरी, ओवा. आता आपण भाजायला सुरुवात करणार आहोत. भाजताना एकच काळजी घ्यायची आपण, हे जे आहे, आता मी अर्धा किलो तांदूळ एका वेळी टाकले कारण कढई बऱ्यापैकी मोठी आहे. छान आपल्याला हलवता आलं पाहिजे व्यवस्थित, कारण आपला हात थांबला नाही पाहिजे. अगदी हाताला चटका बसेल एवढंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. त्यापेक्षा रंग बदलेपर्यंत वगैरे अजिबात भाजायचं नाही. तांदळाची दुसरी बॅच देखील आपण ॲड केलेली आहे. हाताने आपण एकदा चेक करून पाहायचं आहे. आता बस, हाताला गरम लागले की आपण लगेच काढून घ्यायचे. तांदूळ आपले एक बॅच झाली. दुसऱ्या अर्धा किलो, तेही असेच आपल्याला भाजून घ्यायचे. ही सगळी प्रोसेस मंद गॅसवर करायची आपल्याला. आता ज्वारी ॲड करणार आहोत. ज्वारी देखील आपण अगदी छान पटपट परतायचं, अगदी वेळ थांबायचं नाही, अदरवाईज ते खालून गळण्याची शक्यता असते. कारण मी स्टीलची कढई घेतली आहे, तुम्ही जाडबुडाची जर घेतली तर थोडा जास्त वेळ लागेल. जास्त अजिबात आपल्याला हे भाजून नाही घ्यायचं आहे, अदरवाईज त्याच्या लाया फुटतात, गव्हाच्या देखील आणि ज्वारीच्या देखील. छान हाताला व्यवस्थित चटका बसेल इतपत आपण भाजून घेतो आहे सगळंच. ज्वारी देखील आपण त्याच पद्धतीने भाजून घेतली आहे, फक्त त्याच्या लाया फुटेपर्यंत आपल्याला अजिबात भाजायचं नाही. गहू टाकले, फक्त 2 मिनिटं परतून घ्यायचे आणि लगेच काढून घ्यायचे. यामुळे आपले जे वडे असतात ते खमंग आणि खुसखुशीत होतात. आता डाळ घेतली आहे हरभऱ्याची 1 वाटी, उडीद डाळ 1 वाटी, धणे 1 वाटी छोटी, पोहे, ते आपण सगळं छान भाजून घेणार आहोत. एक एक करून भाजून घ्यायचं. डाळ आता मात्र आपल्याला ही देखील मंद आचेवर, पण हिचा छान असा खरपूस वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची. फक्त हिचा रंग बदलू द्यायचा नाही कुठल्याही परिस्थितीत. रंग बदलेपर्यंत कुठलीही गोष्ट भाजायची नाही आहे ती. उडीद डाळीचं पण सेम छान अशी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत या दोन्ही तिन्ही गोष्टी भाजून घ्यायच्यात. पोहे देखील पाहू शकता, पोहे जे आपण 1 वाटी घेतले होते छान कडकडीत झाले पाहिजे तितपत भाजून घ्यायचे. त्याचा रंग बदलला नाही पाहिजे, ब्राऊन झालेत वगैरे असं काही नको. रंग न बदलता आपल्याला छान भाजून घ्यायचे. धणे देखील आपण 4 चमचे घेतले मोठे. धणे आपण आता छान भाजून घेणार आहोत. धण्यांचा देखील खूप छान सुवास येतो. ते छान भाजून झाल्यानंतर लगेचच आपल्याला कळतं, लगेच आपण काढून घ्यायचे ते. जिरे देखील बरोबर धण्यांच्या निम्मे, म्हणजे 2 चमचे. छान भाजून घ्यायचे व्यवस्थित. सगळे जिन्नस जर व्यवस्थित भाजले गेले तर वड्यांना
वडे आपले खूप छान होतात. बडीशेप 2 चमचे, बडीशेप देखील छान खमंग अशी भाजून घ्यायची आणि लगेच काढून घ्यायची. ओवा ओवा 1 चमचा घेतला आहे मी आणि काळी मिरी 1 चमचा. या दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र अंदाजेवर 2च मिनिट परतून घ्यायच्या आणि लगेचच काढून घ्यायच्या. आता मी गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद केल्यावरच भाजण्याचा एक पदार्थ म्हणजे मेथीदाणे. मेथीदाणे गॅस बंद करूनच भाजायचे अगदी 1 मिनिटासाठी आणि 1 मिनिट देखील नाही ठेवायचं. नुसते अगदी परतल्यासारखे करायचे. थोडे गरम झाले की लगेच ते काढून टाकायचे. अदरवाईज ते त्याचा वड्यांमध्ये कडवटपणा उतरतो. आता पाहू शकता आपण सगळे जिन्नस एकत्र करून घेतो आहे. जे आपण भाजून घेतले होते हे छान मिक्स करून घ्यायचं आणि गिरणीमध्ये दळायला द्यायचं. धणे घेतलेत, बडीशेप गिरणीमध्ये दळायला द्यायच्या आधीच हे सगळं साहित्य आपल्या घरात असतानाच मिक्स करूनच एकत्र छान ते दळायला द्यायचं. पाहू शकता आपली भाजणीची तयारी झालेली आहे पूर्ण. आता गिरणीमध्ये जेव्हा द्याल तुम्ही हे दळण्यासाठी त्यावेळी 2 नंबरच्या चाळणीवर त्यांना 2 नंबरवर त्यांना आपल्याला थोडंसं असं रवाळ करायचं आहे. त्यामुळे वडे खुसखुशीत होण्यास मदत होते. पाहू शकता अतिशय सुरेख अशी आपली भाजणी तयार आहे आणि आता आपण ती दळायला देणार आहोत आणि त्यांना 2 नंबरच्या चाळणीवर दळायला सांगणार आहोत. भाजणी तयार आहे आणि आता आपल्याला हवी तेवढी आपण भाजणी घेतली. इथे कोळसे देखील आपण गरम करायला ठेवलेत आणि मीठ चवीनुसार पिठामध्ये ॲड करून घेतलं. पाणी देखील गरम करायला आपण ठेवलं होतं ते आपण आता ॲड करून घेतलेलं आहे आणि छान चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं. कारण हाताला चटका बसण्याची शक्यता असते. पाणी आपण खूप छान गरम करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर आपण एकसारखं पीठ केल्यानंतर हाताने ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मळताना एकच काळजी घ्यायची, थोडं थोडं पाणी घालतच हे मळायचं आहे. कारण आपल्याला अगदी घट्ट गोळा तयार करून घ्यायचा असतो. कारण आपल्याला हे रात्रभर मुरवत ठेवायचं आहे. पाहू शकता घट्ट गोळा तयार आहे. त्यावर चमचाभर तेल ॲड केलं मी आणि ते पुन्हा मळून घेतलं आणि आता त्यावर वाटी ठेवली आहे. त्यावर आपण कोळसे जे आपण गरम करून घेतलेले आहेत ते आपण ठेवले त्या वाटीमध्ये आणि त्यावर आता आपण तेल ॲड करून त्याचा धूर झाला की आपण झाकण घट्ट याचं लावून टाकायचं. जे आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे. छान असं आपलं सकाळी पीठ तयार होतं. त्यामुळे पाहू शकता घट्ट पीठ असल्यामुळे आता तुम्ही इथे पाहू शकता हे रात्रभर आपण ठेवलं होतं. त्यात मी थोडी कोथिंबीर ॲड केली छान बारीक चिरून, त्यामुळे चव छान येते. आता आपण थोडं थोडं काढून भांड्यामध्ये छान मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. याला पाणी जास्त लावायचं नाही. जेवढं आपण पाण्याचं प्रमाण जास्त वापरू तेवढे वडे तेलकट होतात. छान मळून घेतलं त्याचा गोळा करून घ्यायचा हातावर प्रेस करून. आता आपल्याकडे केळीच्या पानावर किंवा हळदीच्या पानावर आपण नाही करू शकत. आपल्याकडे ते अवेलेबल असतील तर घ्यावेत, नाही तर मग आपण दुधाचे पिशवी वापरू शकतो. पाणी लावून घ्यायचं याला आणि त्यावर आता आपण छान थापून घ्यायचं आहे. हा वडा गोल आकारात पातळ असं थापून घ्यायचा. फार जाड नाही ठेवायचा, आपल्याला स्वीट पीठ लागतं. आणि आता आपण तेलामध्ये सोडणार आहोत. तेलामध्ये सोडल्या पाहू शकता लगेचच हा टम्म फुगतो. दुसरी बाजू देखील छान अशी खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची. छान असं पाहू शकता खमंग असा आपला वडा तयार झालेला आहे आणि आता आपण हा काढून घेणार आहोत. दुसरा देखील त्याचप्रमाणे आपण ढाकून घेतला आणि यामध्ये ॲड करून घेतला. खूप छान फुगतात हे वडे आणि खुसखुशीत आणि खमंग देखील लागतात, कारण हे भाजणीचे वडे असतात. भाजणी यासाठी आपण छान भाजून वगैरे घेतली होती, त्यामुळे खुसखुशीत छान होतात हे वडे आणि चिकनसोबत खूप छान लागतात. करून पहा आवर्जून मैत्रिणींनो. कसा वाटला मैत्रिणींना व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.